रत्नागिरीमध्ये महायुतीत उभी फूट पडून अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र निवडणूक लढत आहे। राष्ट्रवादीतर्फे वहिदा मुर्तुजा यांना उमेदवारी मिळाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचाराचा शुभारंभ केला आहे। घनकचरा, रस्ते, पाणी अशा मूलभूत मुद्द्यांवर आधारित निवडणूक लढवणार अशी प्रतिक्रिया वहिदा मुर्तुजा यांनी दिली। रत्नागिरी नगर परिषदेमध्ये शिवसेना, भाजप, महायुती, ठाकरेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी अशी तिरंगी लढत होणार आहे। त्यामुळे येथील निवडणूक अधिक रंगतदार होणार आहे। एक थेट नगराध्यक्ष आणि 32 नगरसेवक पदाचे उमेदवार असे एकूण 33 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नशीब आजमावणार आहेत। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून नगराध्यक्ष पदाची माळ तुमच्या गळ्यात पडलेली आहे। कोणते मुद्दे आहेत आणि काय संकल्प घेऊन या ठिकाणी मतदारांमध्ये जाणार? पूर्वीची रत्नागिरी आणि आत्ताची रत्नागिरी याच्यामध्ये खूप फरक पडलेला आहे आणि माझ्या मनामध्ये जी रत्नागिरी आहे ती जशी मला बनवायची आहे आणि रत्नागिरीतल्या नागरिकांच्या मनामध्ये तीही तशीच आहे। सांगायचं झालं तर रस्त्याची जी बिकट अवस्था आहे, शौचालयाची जी अवस्था आहे, पुन्हा वाहतुकीचे सिग्नल, पाण्याचं वितरण, ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी मला पूर्णपणे नवीन करायच्या आहेत। म्हणजे जसं रत्नागिरीतल्या नागरिकांना पाहिजे आहे तसं मला करायचं आहे आणि त्यासाठी मला रत्नागिरीतल्या नागरिकांनी भरघोस मताने निवडून द्यावं। NTV न्यूज मराठी, रत्नागिरी।